नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत साडेसातीतील संकटमोचन हनुमान चालिसाचे सामर्थ्य। ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जेव्हा शनिदेवाची साडेसाती सुरू होते तेव्हा ती व्यक्तीला केवळ त्रास देण्यासाठी नसते, तर त्याला शुद्ध करण्यासाठी आणि जीवनाचे खरे धडे शिकवण्यासाठी असते। शनिदेव हाय न्यायाधीश आहेत आणि हनुमानजी हे संकटमोचन आहेत। साडेसातीतील हनुमान चाळीसाचे महत्त्व काय हे सविस्तर पाहूया। साडेसाती म्हणजे काय? साडेसाती हा काळ शनिदेवाच्या 7.5 वर्षाच्या भ्रमणाचा असतो। हा काळ केवळ त्रास देण्यासाठी नसून तो मानवाला शिस्त लावण्याचे, त्याचे अहंकार गळवून टाकण्याचे आणि त्याला सत्याची ओळख करून देण्याचे काम करतो। शनिदेव हे कर्माचे फळ देणारे न्यायाधीश आहेत। या काळात मानसिक तणाव, आर्थिक अडचणी आणि शारीरिक थकवा जाणवणे स्वाभाविक असते। हनुमानजी आणि शनिदेव यांचा करार। पौराणिक कथेनुसार एकदा रावणानं सर्व ग्रहांना आपल्या पायाखाली दाबून ठेवले होते। तेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची सुटका केली। त्यावेळी शनिदेवांनी हनुमानजींना वचन दिले की जो भक्त तुमची भक्ती करेल त्याला माझा कधीही त्रास होणार नाही। दुसऱ्या एका कथेनुसार युद्धात हनुमानजींनी शनिदेवाचा पराभव केला होता। तेव्हा शनिदेवांनी त्यांच्या भक्तांना पीडा न देण्याचे कबूल केले। म्हणूनच साडेसातीमध्ये हनुमंताची उपासना करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो। हनुमान चालीसा साडेसातीवर कशी काम करते? साडेसातीमध्ये माणूस मानसिकदृष्ट्या खचलेला असतो। हनुमान चाळीसेचे पठण केल्यावर त्यातील शब्दांमधून एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते। भयनाश। साडेसातीतील भीती, तुम रक्षक का होको डरना या ओळीने दूर होते। बुद्धी आणि बळ। बल बुद्धी विद्या देहू मोही म्हणताना शनिदेवांमुळे मंद झालेली बुद्धी पुन्हा तल्लख होते। संकटमोचन। संकट कटे मिटे सब पीरा हे केवळ शब्द नसून ते शनिदेवाच्या कडकपणापासून हनुमंताने कृपेने सौम्य करण्याचे मंत्र आहेत। साडेसातीतील उपासनेची योग्य पद्धत। साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी केवळ चाळीसा वाचणे पुरेसे नाही, तर ती शरणागत भावनेने वाचावी। शक्य असल्यास शनिवारी मारुती मंदिरात जावे। मारुती रायासमोर बसून किमान 7 किंवा 11 वेळा हनुमान चालीसा म्हणावी। शनिदेवाला शिस्त आणि प्रामाणिकपणा आवडतो, त्यामुळे चाळीसा वाचण्यासोबत कोणाची फसवणूक करू नये आणि कष्टाला घाबरू नये। अंतिम निष्कर्ष। शनिदेव हे कर्म आहेत आणि हनुमानजी हे भक्ती आहेत। जेव्हा कर्माला भक्तीची जोड मिळते तेव्हा साडेसाती हा काळ शाप न ठरता वरदान ठरतो। हनुमान चाळीसामुळे तुमची सहनशक्ती वाढते आणि शनिदेव तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून ताबून सुळाखून शुद्ध सोन्याप्रमाणे बाहेर काढतात। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।